कोणाचं कोण कीर्तन ऐकतंय, कोण भजन ऐकतंय, कोण पिक्चर ऐकतंय. इतक्या रात्री त्यांना असा फोन करावासा वाटले. करण्याचा उद्देश काय, आम्हाला माणूस सापडत नव्हता. आपण एखाद्या अंबाबाईच्या मंदिरावर आलो, तिथे एखादी जर फोटो तुम्हाला जर ॲक्टिव्ह दिसली तर ते फोटो घेऊन येतात. पण मला सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 25 देव आहे. मग तुमच्या संसारात भरभराटी देणारा देव कोणचा? ती कळल्या नसल्यामुळं काय झालं, हे सगळे अधुरे राहिले. आम्ही शिकून येणे, ते न शिकून येणे. त्या परमेश्वराच्या प्रत्येक रूपाचं प्रत्येक कार्य आहे, ते कार्य आपल्या शरीरात आहे. ते शरीरातून परत जागृत करणं म्हणजेच हा मनुष्य जगणं. तो गुरु आणि त्या गुरुचं ह्या पृथ्वीवर येण्याची जी वेळ आहे ते त्या परमेश्वरानं ठरवून दिलेलं आहे. त्या परमेश्वराने हा संकेत आता तुमचा कोणाकडे आहे? नमस्कार. आपल्या संतांनी, नाथांनी, ऋषी मुनींनी संसाराचा मोह सोडून एकाच गोष्टीचा ध्यास घेतलाय, आणि तो म्हणजे मोक्ष. त्यांना नेहमी एकच प्रश्न पडायचा आणि त्याच प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मी कोण? आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तत्वदर्शी संत रामपाजी महाराज यांनी पुराव्यासोबत असे काही प्रमाण दाखवलेत की भक्ती मार्ग सोपा होतो. आज आपल्या इथे संत रामपाजी महाराज यांचे शिष्य श्री बालाजी पाटील इथे उपस्थित आहे. चला तर मग जाणून घेऊया या पॉडकास्ट मधून की जीवनाचा खरा मार्ग, सत्य मार्ग, भक्तीचा मार्ग कोणता आहे. नमस्कार सर. सर, तुम्हाला असं कधी वाटलं की संत रामपाजी महाराज यांच्याशी जुडावं? नेमकं कोविड सुरू झालं होतं. कोविड सुरू झालं असताना आमचे कामधंदे जागच्या जागी ठप्प झाले होते. मग आम्ही सहज आता काहीतरी माणसाला घरात सगळं कुटुंब एकत्र असताना माणसाला काहीतरी ते टाइमपास म्हणून काहीतरी करावं, म्हणजे काहीतरी बघत बसावं किंवा काहीतरी त्या दिवसाचा त्या वेळेचा टाइम घालवावा, ह्या उद्देशानं आम्ही मोबाईल घेऊन आम्ही आमचं कुटुंब एकत्र, कोण त्यानं त्याचा मोबाईल, मी माझा मोबाईल, आमची मंडळी मंडळीचा मोबाईल घेऊन आम्ही काय कोणाचं कोण कीर्तन ऐकतंय, कोण भजन ऐकतंय, कोण पिक्चर ऐकतंय. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार बघत असताना सहज तिथं रामपाल महाराजांचा सत्संग आला. मग ती एक व्हिडिओ मला असं वाटलं, ती एक 5-4 मिनिटाचा 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल. जो पहिली सुरुवात कुठून केली हे माझ्या लक्षात नाही, पण एक 10-15 मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ असेल, तो रामपाल महाराजांचा बघितलो. त्याच्यात असं काहीतरी सांगितलं की त्यांनी 3 देवाबद्दल काहीतरी सांगितलं. अच्छा. मग ते असताना ते संकेत कधी कळाले की मी भक्ती घेतल्यानंतर काहीतरी वर्ष एक 6 महिने 4 महिने गेल्यानंतर कळाले की अरे, हे तर आपल्याला त्या दिवशी रामपाल महाराज ह्याच्याबद्दल बोलत होते किंवा ह्या ज्ञानाबद्दल बोलत होते. मग सहज बसल्या एक सत्संग, एक पहिल्या दिवशी सत्संग बघितला. परत त्याची सुरुवात असे करत लगट एक 20 ते 25 दिवस ते नाद लागला. एक सत्संग बघायला सुरुवात केली, ती सत्संगातच नाद लागला. तो कमीत कमी 1000-1500 सत्संग आम्ही लगट बघितले. एक मोबाईल पण माझा खराब झाला. अच्छा. तो सत्संग बघण्यात. अरे बापरे. लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन परत नवीन घेऊन आलो. अच्छा. दुसऱ्या दिवशी माझा पहिला एक 6000चा होता, परत दुसऱ्या दिवशी मी 12000चा मोबाईल घेऊन आलो. परत सत्संग बघायला सुरुवात केली. असं बघत एका दिवशी मला म्हटलं, हा महाराज कुठला आहे माहित नाही, फक्त ज्ञान सांगतो. असं ज्ञान आहे की ते ज्ञान हिंदू धर्म ग्रंथ जे आहेत, ज्या हिंदू धर्मात आतापर्यंतच्या कुठल्याच साधू संतांनी, कुठल्याच ऋषी मुनींनी बोट ठेवून जसं विद्यार्थ्याला मास्तर शिकवतो तशा पद्धतीनं ते ज्ञान रामपाल महाराजांनी अध्यात्म ज्ञान हे बोट ठेवून विद्यार्थ्यांना शिकवल्यासारखं ह्या मानवाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रयत्न केले. एवढं असताना आम्हाला ह्याच्यातलं अजिबात ज्ञान नव्हतं. मला रामपाल महाराज कोण आहेत माहित नाही, कुठं राहतात माहित नाही, ते संत आहेत का हे पण माहित नाही. ते त्यांचा काय म्हणजे रामपाल महाराजांची बोलण्याचा उद्देश की मला कसली स्टोरी कशीच माहित नाही.
अच्छा. माझ्या आमच्या कुटुंबाच्या डोक्यात एकच बसलं की ह्या महाराजाला आपण गुरु करून घ्यायचा. तो महाराज जगाच्या पाठीवर कुठं आहे हे बघायचं नाही, अच्छा. तो कुठं राहतो हे माहीत नाही, तो कुठं भेटल माहीत नाही, पण ह्या महाराजाला आपण गुरु करू, मग ती कसाही असो. ह्या उद्देशानं आम्ही परत एक महिना 1.5 महिना सत्संग बघितलो. थोडा बहुत काळ गेला, मध्ये 1-2-3 महिन्याचा काळ गेला. मग एका दिवशी रात्री सत्संग बघत असताना मध्य प्रदेशच्या एका भगत रामपाल महाराजाच्या भगतजीने इंटरव्ह्यू दिला. त्याचा नंबर दिला. जर तुम्हाला काय कुठं वाटलं किंवा मी जर काय असं अशोक म्हणजे जास्त काही बोलत असेल असं वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा असं म्हणून त्यानं नंबर दिला. नंबर दिल्यानंतर मी रात्री 1:40 त्या नंबरला कॉन्टॅक्ट केला. रात्री 1 वाजता 1 वाजता. तुम्ही सकाळी कॉल करू शकता नाही, का? मग मी संध्याकाळी 1:40 त्याला कॉल केला. अशी काय प्रेरणा झाली की तुम्हाला इतक्या रात्री त्यांना असा फोन करावा असं वाटलं? नाही, आम्ही म्हणजे आमचा हे करण्याचा उद्देश काय, आम्हाला माणूस सापडत नव्हता. अच्छा. त्या गुरुचा असा एखादा चेला सापडत नव्हता. आणि ते आमच्या कधीच लक्षात नाही आलं की ती पिवळी पट्टी चालती. अच्छा. तो आश्रमचा नंबर असतो, तो दिलेला नंबर असतो, त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करावा हे आमच्या डोक्यात आलंच नाही. अच्छा. आम्ही त्या भक्तीत वेडे झालो, त्या ज्ञानात वेडे झालो, त्याच्यामुळे आम्हाला पुढचं काही कळलंच नाही. मग त्यानंतर काय घडलं जेव्हा तुम्ही त्यांना कॉल केला? मग त्यानंतर आम्ही रात्री त्यांनी म्हणले मग सगळं मी म्हणलं बाबा मला महाराजाला गुरु करायचा है, मेरे को ये गुरु करना है, तो कब करना है, मेरे को अभी करना है. तो अरे यार अभी तो 1-1:30 बज रहा है, सुबह नहीं कर सकते क्या? नहीं मेरे को अभी करना है. अच्छा. ठीक है, तुम्हें 10-5 मिनट ठहर सकते हैं क्या? ठहर सकता हूँ. तो 10 मिनट के बाद फिर उसने मेरे को फोन किया. ठीक है करो, 2 मिनट में ठहरो, मैं तुमको नेम भेजता हूँ बोल के मला 11 नेम पाठवले आपल्याला. 11 नियम पाठवले. 11 नेम पाठवले. ते म्हणले तुम्ही हे नेम वाचून बघा, जर हे नियम तुम्ही पसंत पडले तर मग तुम्ही तुमचं गुरु करण्याचं प्रोसेस आम्ही करू लगेच. अच्छा. मग त्यावेळेस ऑनलाईन सेवा चालू होती वाटतं आमच्यामध्ये. मग त्याने ते बघितलं. कोरोना चालू होतं का त्या टाइमला मे बी ऑनलाईन असते. हा, ऑनलाईन होतं. मग त्यांनी मला म्हणले नियम वाचलो. आम्ही घरातल्या सगळ्यांनी नियम वाचले बघितलो तर नियम आम्हाला सगळे सर्वसाधारण दिसले, थोडे बहुत अवघड दिसले मधीने. पण आता म्हणलं आपल्याला ज्यावेळेस गुरु करायचा आहे तो जगाचा काय विचार करायचा आहे. पण महाराष्ट्रामध्ये इतके संत आहेत, एवढे कीर्तनकार आहेत, भरपूर गुरु पण आहेत. मग तुम्हाला ह्या गुरूंचं ज्ञान असं वेगळं काय वाटलं म्हणून तुम्ही त्यांची ज्ञान दीक्षा घ्यायला हे होत असतात? आज वर्तमानामध्ये बघा, आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती आहेत, बरोबर, अनेक धर्म आहेत. हो. आणि आपल्या भारत देशामध्ये अशी भरपूर काही गोष्टी आहेत की ते आपण आपल्या भारत देशामध्ये सगळे मिळून करतो. बरोबर. पण त्याचा फायदा, आता उदाहरणार्थ आपण एखादी गोष्ट जर बघितली, आता उदाहरणार्थ आपण आपल्या घरी सत्यनारायण घालतो. तर बघा प्रत्येकाच्या घरी माणूस सत्यनारायण घालतो. पण ते सत्यनारायण घालत असताना माणसाचा उद्देश काय असतो की बाबा माझ्या घरात सुख शांती लाभावं, माझ्या कुटुंबाला एखाद्या गोष्टीचं, समजा आता एखाद्यानं दुकान टाकलंय की बाबा ह्या दुकानात भरभराटी यावं, की माझा लेकरू शिकून मोठं व्हावं. म्हणजे कुठलंही चांगलं काम करता देवाला आपण पुजतो. मग हे पूजत असताना आपण कुण्या देवाला पुजतो हे कोणाला माहित नाही. पण आपण लहानपणापासून बघत आलोय गणपतीला आपण पुजतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा देव समजू शकतो. किंवा विद्येचं म्हटलं की सरस्वती देवी आली, किंवा शक्तीचा देव म्हणाला की हनुमान आले, म्हणजे परमात्मा. बरोबर आहे ना. ज्या वेळेस एखाद्या अज्ञानी माणसानं, आता उदाहरणार्थ बघा, आपण सहज जर निघालो, आपण एखाद्या अंबाबाईच्या मंदिराला जातो. चला आता अंबाबाईचं मंदिर आलंय, चला तिथे एखादी जर फोटो तुम्हाला जर ऍक्टिव्ह दिसली तर ते फोटो घेऊन येतो. ते नेऊन तिथे देवाला मांडतो.
परत आपण जर कुठे गेलो तर खंडोबा आडवा आहे. हं? तिथं घोड्यावर दिसलेली फोटो ऍक्टिव्ह दिसते, ती पण आणून तिथं मांडतो. देवघरामध्ये देवघरामध्ये आपण मांडतो. पण मला सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 25 देव आहेत. हं? बरोबर. 25 देव आहेत. मग तुमच्या संसारात तुम्हाला साथ देणारा देव, तुमच्या संसारात भरभराटी देणारा देव कोणचा? नाही, या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते संतांनी शोधण्याचा प्रयत्न केलाच आहे. हा, त्या संदर्भातच आपण इथे आज जरा विषय काढलाय. नक्कीच उत्तर ऐकायला आवडेल सर मला. हा. तर काय होईल, आपण जे हे अज्ञानपणानं जी काही गोळा केलेली जी सामुग्री आहे, मग ती किती करावं आणि ती कुणाला आणून ठेवावं हे अजून कुणाला माहिती आहे? तुमची कुलदेवी कोणती होती? म्हणजे घरामध्ये देवस्थान सगळे वगैरे जी आहेत ते? नाही, हे आमचा कुलदैवत तसं जर म्हणायला गेलं तर आमचे वडील सांगतात की खंडोबा होता. आमची आई सांगायची बरामपूरचा महाराज आहे. आमचे मोठा भाऊ सांगायचा आमच्या गावाच्या शेजारी एक चिंचोली म्हणून गाव आहे, तिथे एक मथुरापुरी महाराज आहे, ते महाराज सांगायचा. आम्ही सगळ्या कुलदेव आजपर्यंत आपण हिंदू धर्मात असल्यामुळं आपण सगळ्या पूजा केल्या, सगळ्या अर्चा केल्या, सगळ्याचं सगळं काही करून बघितलं. पण खरा भगवान कोण आहे आणि ती खऱ्या भगवानाला भेटायचा रस्ता कुठं आहे हे आजपर्यंत ना आमच्या बापाला कळालं नाही, ना आमच्या बापाच्या बापाला कळालं नाही. बरोबर आहे. ती कळालं नसल्यामुळं काय झालं, हे सगळे अधुरे राहिले. आम्ही शिकून येडे, ते न शिकून येडे, अशी आतापर्यंत जी काय आपलं जे काय मागून धरून पुढेपर्यंत आले. आणि आता जे काय वर्तमानमध्ये जे काय रामपाल महाराजांनी हे जे काय ज्ञान दिलं किंवा ज्ञान देत आहेत, ह्या लोकांना मागच्या बापदाद्यापासून आलेली जी काय परंपरा आहे, त्यांनी जे आलेली जी काय जे मागून धरून जे करत आले ते आता सोडायला तयार नाही. आणि हे माहिती करून देण्याचा जो प्रयत्न चालू आहे ते सध्या वर्तमानमध्ये रामपाल महाराज करतात. त्यांच्या ज्ञानाला ज्यावेळेस आम्ही त्यांचं 1000 सत्संग ज्यावेळेस आम्ही ऐकलो, 1 महिनाभरात रात्रंदिवस 24 तास जेवायचं. मी कमीत कमी बघा पहिल्या दिवशी तर 16 तास जेवलो नाही. हा, 16 तासानंतर मी जेवण केलो. ते बी आमच्या बायकोनी कितीतरी म्हणल्या, जेवण तर बघा, जेवण करून तर बघा, जेवण करून तर बघा. एक मोबाईल माझा गरम होऊन फुटला, बॅटरी खराब झाली. अशा गोष्टी करत असताना माणसाला एखादी गोष्ट आवडली. आता काय झालं, माझं आवडणं साहजिक होतं, कारण आम्हाला ज्ञान हे काय माहित नव्हतं. गुरु कसला राहतो माहित नव्हता, गुरु कशा बरा खावा हे पण माहित नव्हतं. मग तुमच्या त्या 10 मिनिटाच्या नंतर त्यांचा परत कॉल आला का? हा, मग परत त्याने मला 10 मिनिटानंतर कॉल आला की तुम्ही मग घेऊ शकता का गुरु दीक्षा? हो, घेऊ शकतो. किती लोक आहात? तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार आहे. तो हादरला, अरे एकच वेळेस तुमच्या घरातले 5 लोक? ते म्हणलं लगेच हो, 5 मिनिटात आम्ही तुम्हाला गुरु दीक्षा देतो. एक काम करा म्हणला, 5 हे घ्या म्हणला, गिलास घ्या म्हणला, छोटेसे 5 गिलास घ्या. त्या 5 गिलासामध्ये साधारण 1-2 घोट पाणी घ्या आणि त्याच्यासोबत मिश्री म्हणजे साखर घ्या. आणि ज्या वेळेस आम्ही तुम्हाला मंत्र देतो आणि मंत्र दिल्यानंतर ते तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक सेपरेट घ्या. आणि ते घेतल्यानंतर पहिलं पाणी प्या, मागून साखर खा. पाणी. त्यांनी नामदीक्षा देण्यासाठी तयार झाले असतील तर तुम्हाला पैसे मागितले असते ना, की एवढे पैसे द्या आम्हाला? नाही, त्याने अजिबात पैसे नाही मागितले. 1 रुपया ते नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांनी तशी कुठलीच अट नव्हती. त्यांच्या 11 नियमामध्ये कुठंच लिहिलेलंच नव्हतं. आणि ते जे 11 नियम दिले होते त्याच्या आजूबाजूला काही लिहिलेलंच नव्हतं, पैसे द्या किंवा तुमचा दक्षिणा ठेवा किंवा अमुक करा तमुक करा, असला हा प्रकारच नाही. हळद कुंकू काहीच? हा, तसलं काहीच नाही. कारण का तर हे आम्हाला ज्यावेळेस आम्ही ते 1000 सत्संग ऐकले त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की पूर्ण ब्रह्म हा भगवान वेगळा आहे. मी हे कधीच नाव ऐकलं नाही, माहितीही नाही ऐकलंय.
पूर्ण ब्रह्म जग आहे. म्हणजे मी कृष्ण नाव आपले विठ्ठल रुक्माई पांडुरंग हे माहिती महाराष्ट्रात आहे आपले. मग हे काय झाले, हे सगळे लोकल आहे. जसं आता आपण काय करतो, राष्ट्रपती झाल्यानंतर पंतप्रधान येतो, पंतप्रधान झाल्यानंतर मुख्यमंत्री येतो, मुख्यमंत्री झाल्यानंतर डायरेक्ट इकडे खाली येतो आपण. जसं जसं पोस्ट खाली येईल, म्हणजे एक देश चालवण्यासाठी नंबर ऑफ पोस्टिंग आहे. हा पोस्टिंग आहे. तसं आपलं हे संसार पंचतत्वाचं शरीर चालण्यासाठी जे आध्यात्मिक ज्ञान म्हटलं जातं, ते आध्यात्मिक ज्ञानाची भक्तिरूपी हे पंचतत्वाचं झाड चालवण्यासाठी परमेश्वराचे रूप आहे. त्या परमेश्वराच्या प्रत्येक रूपाचं प्रत्येक कार्य आहे. ते कार्य आपल्या शरीरात आहे. ते शरीरातून परत जागृत करणं म्हणजेच हा मनुष्य जगणं. मग हे खुलासवार सगळ्यांनी सांगितलंय, पण सगळ्यांनी संकेत दिले. तर सर, मग जेव्हा त्यांचा कॉल आला आणि तुम्हाला सांगितलं की पाणी आणि मिश्री घ्या, त्यानंतर मग ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला त्यावेळेस दीक्षा कोणी दिली? त्यावेळेस रामपाल महाराजांनी नामदीक्षा दिली. पण रामपाल महाराज आम्ही ऐकलंय की ते जेलमध्ये, मग हो, कसं काय? त्यांनी त्यांच्या ऑनलाईन पद्धतीनं जे काय म्हणजे रेकॉर्डिंग जे काय असेल त्यांच्या पद्धतीने दिले. आम्ही नवीन होतो, आम्हाला त्याचं काय पहिलेच रेकॉर्ड नाही माहिती नेमकं त्यांनी कसे दिले. फक्त रामपाल महाराजांचे शब्द जे सत्संगात जे आवाज होता बघा, पहिले काय होतं, आपण ऐकून राहायचं की बाबा एक महाराज इथं सत्संग केलाय आणि तोच महाराज त्याच टायमाला त्याच वेळेला मला तिथं पण दिसला. आपण जे असं म्हणायचे, कोण आपले वडील वडलोपार्जित म्हणायचे की एक महाराज 4 जाग्यात दिसतो. तसं वर्तमानमध्ये संत रामपाल महाराजाच्या ह्या सायन्सच्या युगामध्ये संत रामपाल महाराजाने असे काही व्यवस्था आहे आता सायन्सची की इथं बोललेला शब्द दिल्लीत ऐकू जातो आणि दिल्लीत बोललेला शब्द घरात ऐकू येतो. बरोबर. त्या यंत्राद्वारे रामपाल महाराजाच्या मुखातनं जे काही शब्द पडले, जे काही मंत्र पडले, ते डायरेक्ट आमच्या कानात पडले. मग ते तिथं रामपाल महाराज इथं स्वतः येऊन फुकायची काही गरजच पडली नाही. बरोबर. त्याच्यामुळं आम्हाला तो पण कधी त्याचं पण असं नाही वाटलं की बाबा रामपाल महाराजांनीच आपलं कान फुकलं पाहिजे किंवा त्यांनीच येऊन आपल्याला हे केलं पाहिजे, असं काही वाटलं नाही. मंत्र दिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की बाबा आजपर्यंत ज्या महादेवाच्या देवळात जाऊन त्या महादेवाला कोण महादेव म्हणताय, तर कोण ओम नमः शिवाय म्हणायचा, तर कोण काय म्हणायचं, कोण काय म्हणायचं, पण नेमकं महादेवाचं नाव काय आणि महादेवाच्या कुठल्या नावानं महादेवाला बोललं पाहिजे हे त्या दिवशी कळालं. रामपाल महाराजांनी ज्या दिवशी आम्हाला नामदीक्षा दिली त्या दिवशी ह्या पंचदेवाची नावं कळाली. पण आपण बघितलं असेल, जसं गणपतीचे पण नाव हजारो आहे, तसे शिवजी भगवानचं पण भरपूर नाव असतं. मग कुठले एक नाव जपलं की होत असेल ना कदाचित? नाही, असं कसं होतं. आता माझं नाव बालाजी पाटील आहे आणि जर तुम्ही तिथे येऊन किसन पाटील म्हणून जर माझ्या दारासमोर उभारले, हाका मारत बसले, तर बालाजी पाटील आवाज देणार आहे का? नाही. कारण तुम्ही नावानं कुणाच्या ओळखताय, किसन पाटलाच्या, कुणाच्या दारापुढे बालाजी पाटलाचे. बरोबर. मग ते तुम्ही तसं होईल का? मग बालाजी पाटील तुम्हाला आवाज देईल का? तसं आपण त्या महादेवाच्या देवळात गेल्यानंतर जर त्या महादेवाला त्या मंत्राद्वारे जर तुम्ही आवाज दिला तर तो महादेव तुम्हाला लटक म्हणून उठून बसेल तिथं. याच्यात एक साधी सोपी गोष्ट आहे की साध्या माणसाला सुद्धा हे कळतंय की बाबा ह्या पंचतत्वाच्या शरीराला एक वेळेस गुरु करावा लागतो. आपल्याला ह्या पंचतत्वाच्या शरीराला मोक्षाला कसं जाता येईल, बरोबर, ह्या मार्गाने आपण चाललोय. मग मोक्षाला जाण्याचे मार्ग आणि मोक्षाला नेतो म्हणणाऱ्याचे मार्ग हे वेगळे आहेत. जाणं आणि नेणं ह्याच्यात फरक आहे. आता सगळ्यांनी जाणं म्हणले पण नेतो कोण म्हणलं नाही. बरोबर. नेतो म्हणजे जिम्मेदारीनं माझ्या संघ तुमचा जर मुलगा शाळेतून मला नेऊन तुमच्या घरी सोडायचा आहे, मग ती जिम्मेदारी माझी आहे की तुमचा मुलगा तुम्ही शाळेतनं काढायचा आणि तुमच्या डायरेक्ट घरी आणून सोडायचा. आता नेतो म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की तुमच्या मुलाला शाळेतनं घ्यायचं, तुमचं घर अलीकडं, माझं घर अलीकडं, तुमचं घर पलीकडं.
माझ्या घरापर्यंत मुलगा आणायचा आणि तिथून म्हणायचं चार तुझं घर तिथं आहे. मग ते मुलगा घरापर्यंत जातो का आणि दुसऱ्याच्या घरात जातो? मग गुरु 100% मोक्षाचा दारापर्यंत निघून जातो का? जो गुरु मोक्षाला नेहतो म्हणणारा जो गुरु आहे तो गुरु आणि त्या गुरुचं ह्या पृथ्वीवर म्हणजे येण्याची जी वेळ आहे ते त्या परमेश्वरानं ठरवून दिलेले आहे. त्या परमेश्वराने हा संकेत आता तुमचा कोणाकडे? आता बघा, परमेश्वर हा एक आहे. पुस्तकांमध्ये ते एकच आहे असं सांगितलंय. साईबाबांनी पण सांगितलं सबका मालिक सबका मालिक एक आहे. बरोबर. मग आतापर्यंतच्या ज्ञानातनं आतापर्यंतच्या ह्या पृथ्वीच्या ज्ञानातनं असं तुम्हाला कुणाचा संकेत आहे का नाही की नेमकं ह्या माणसानं परमेश्वराचा संकेत दिलाय आणि परमेश्वर म्हणजे कुठल्या रूपानं परमेश्वर पृथ्वीवर येतो आणि त्यानं परमेश्वर आल्यानंतर तो काय काय भूमिका करतो हे आजपर्यंत आपल्याला कोणच सांगितलं नाही. याचे पुरावे आहेत आपल्याकडे? हो पुरावे आहेत. हो, म्हणजे तुम्हाला 600 वर्षापूर्वी नाही. जर तुम्ही पुराव्यानिशी जर बोलायचं असेल, जर तुम्हाला पुराव्यानिशी जर परमेश्वराचं खरंच जर वास्तविक रूप बघायचं असेल, आता बघा परमेश्वराला 100 99 लोक 100 लोक परमेश्वर दिसत नाही म्हणतात. दिसतच नाही कारण संकट जेव्हा येतात ज्या वेळेस तुम्हाला नाही दिसत नाही. आता मी तो प्रूफ करून दाखवतो तुम्हाला. परमेश्वर दिसतो, परमेश्वरचं स्वरूप दिसतं हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला त्या परमेश्वराच्या त्या रस्त्याला जावं लागतं. शाळा पूर्वेकडं आणि घर पश्चिमेकडून जात आहे दक्षिणेकडं. मग तुम्हाला काय सापडतंय? ना शाळा सापडत नाही, ना तुमचं घर सापडत नाही, ना तुमचा रस्ता सापडत नाही. बरोबर. अशा आतापर्यंतचे वर्तमान मधले जे काही लोक असतील, जे काही ज्ञान देणारे, आता आमच्या भारत देशामध्ये तर असे अनेक पंथ आहेत. ते सगळं एका परमेश्वराचं गुण गातात. ते सगळं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान सांगतात. बरोबर. पण त्या 6 शास्त्र 18 पुराणात नेमका गुरु कोण आहे आणि तो गुरु कुठल्या संकेतानुसार त्या परमेश्वराचा रस्ता दाखवतो हे कुणालाच माहित नाही. शेवटची गोष्ट, तुमचं मत आहे की मला परमेश्वर सिद्ध करून दाखवा किंवा परमेश्वराच्या रस्त्यात जाणारा रस्ता कुठला आहे हा आम्हाला सांगा, असं तुमचा प्रश्न आहे. तुमचा प्रश्न कधी साध्य होतो? जर तुम्ही आमच्या मागं जर येण्याचा प्रयत्न केला तेव्हाच पॉसिबल आहे. बरोबर आहे सर. जर तुम्ही आम्हाला नाही तुम्ही इथून इकडे जावा आम्ही इकडे जातो म्हटलं तर ते भेटणार नाही. तर हे बघण्यासाठी तुम्हाला 600 वर्ष मागे जायला 600 वर्ष मागे जावं लागलं. असं काय घडलं होतं 600 वर्षापूर्वी? जसे मी अवतार ऐकलेत, श्रीकृष्णाचे पण 10 अवतार आणि 10वा कल्की अवतारी येणार आहे, पण त्याला बहुतेक अजून वेळ आहे. तुम्ही 600 वर्षापूर्वी कशाबद्दल बोलताय? 600 वर्षापूर्वी जे ज्ञान